मित्रांनो, टेक मराठी विथ तेजस या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण या चॅनलवरती सुरुवात केली होती पायथन फॉर बिगिनर्स या सिरीजसाठी. तर यामध्ये आज डे 4 मध्ये आपण शिकणार आहोत पायथन स्ट्रिंग्स. तर स्ट्रिंग्स मध्ये बेसिकली आपण बघणार आहोत त्याचे इंडेक्सिंग, स्लायसिंग, इंडेक्सिंग मध्ये पॉझिटिव्ह इंडेक्स, निगेटिव्ह इंडेक्स, स्लायसिंग मध्ये स्टार्ट, स्टॉप, स्टेप हे पॅरामीटर्स विथ एन एक्झाम्पल. त्याच्यानंतर बघणार आहोत कॉमन स्ट्रिंग मेथड्स, ज्याच्यामध्ये येतात अप्पर, लोअर, स्ट्रिप, रिप्लेस. आणि यानंतर आपण बघणार आहोत एफ स्ट्रिंग अँड फॉर्मॅटिंग, दॅट इज फॉर्मॅटिंग स्ट्रिंग्स. तर हे सगळं काय असतं हे जाणून घेण्यासाठी आपण आता सुरुवात करूयात स्ट्रिंग्स पासून. तर बेसिकली स्ट्रिंग्स हे काय आहे, तर एक सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स दॅट आर इम्युटेबल. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर मध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये अल्फा न्यूमेरिक व्हॅल्यूज येतील, अल्फाबेट्स फ्रॉम ए टू झेड, न्यूमेरिक व्हॅल्यूज ॲज वेल, आणि स्पेशल सिम्बॉल्स पण त्याच्यामध्ये कन्सिडर होतात. तर एकापेक्षा जास्त कॅरेक्टर्स कंबाईन झाले तर ते एक स्ट्रिंग होते. आणि पायथन मध्ये आपण सिंगल कॅरेक्टर जरी असेल तरी त्याला स्ट्रिंगच कन्सिडर करणार. तर ते डिपेंड करतं की आपण कोणती लँग्वेज वापरतो, जावा की पायथन. तर याच्यामध्ये सिंटॅक्स थोडाफार चेंज आहे. तर बेसिकली स्ट्रिंग्स आर इम्युटेबल. इम्युटेबल म्हणजे काय असतं, सपोज आपण एखादा ऑब्जेक्ट जनरेट केला आणि त्या ऑब्जेक्टला आपण एखादी स्ट्रिंग व्हॅल्यू असाइन केली आणि त्याच्यावरती काही ऑपरेशन्स आपण केले, तर जो रिझल्ट सेट भेटतो तो रादर न्यू रिझल्ट सेट म्हणजे न्यू ऑब्जेक्ट मध्ये ऍड होतो, आणि जो ओरिजिनल आपला जो व्हेरिएबल असतो त्याला तो इम्पॅक्ट करत नाही. व्हेरिएबल दॅट इज ऑब्जेक्टला इम्पॅक्ट करत नाही आणि ते चेंज होत नाही, दॅट कॅनॉट बी चेंज्ड. ठीक आहे. तर हे इम्युटेबलचं मीनिंग आहे. तर बघूयात आपण इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. तर बेसिकली इंडेक्सिंग म्हणजे काय, तर प्रत्येक स्ट्रिंगला एक पर्टिक्युलर सिक्वेन्स असतो. ठीक आहे, पर्टिक्युलर सिक्वेन्स दॅट मीन्स इफ यू कन्सिडर दिस एक्झाम्पल, तर टेक्स्ट मध्ये आपण केलेलं आहे पायथन प्रोग्रामिंग. तर इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम झिरो. एस ऑफ झिरो म्हणजे एस हा एक व्हेरिएबल आहे आणि झिरो हा त्याचा इंडेक्स आहे. ठीक आहे, तर इथे टेक्स्ट ऑफ झिरो मध्ये तो फर्स्ट लेटर दाखवणार, फर्स्ट सिक्वेन्स दॅट इज पी. 1 म्हणजे वाय अँड सो ऑन, 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि निगेटिव्ह इंडेक्स मध्ये -1. -1 म्हणजे असतं लास्ट कॅरेक्टर जी, आणि -2 म्हणजे एन. असं रिव्हर्स ऑर्डर मध्ये आपण ते बघतो. ठीक आहे. आता याच्यानंतर पार्ट येतो स्लायसिंग. तर हे फक्त एक, हा जो आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंडेक्स, हा फक्त स्ट्रिंग स्लायसिंग मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंडेक्स आता बघून घेऊयात. तर झिरो बेस्ड इंडेक्सिंग आहे. इथे आपण जस्ट एक टेक्स्ट हे जस्ट आपण कॉपी करू, टेक्स्ट इज इक्वल टू पायथन प्रोग्रामिंग. ठीक आहे, कॉपी, आणि आपण आलेलो आहोत विज्युअल स्टुडिओ कोड मध्ये. ठीक आहे, तर इथे टेक्स्ट इज इक्वल टू पायथन प्रोग्रामिंग आला. याच्यानंतर सिम्पली आपण ही व्हॅल्यू प्रिंट करूयात. ठीक आहे, तर इथे प्रिंट केलं, इथे प्रिंट केल्यानंतर त्याचं आउटपुट आलं पायथन प्रोग्रामिंग. ओके, आता यानंतर आपण याची लेंथ कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, तर लेंथ कसं कॅल्क्युलेट करणार आपण, लेंथ हे एक फंक्शन आहे लेन पायथन मध्ये, आणि लेन फंक्शनला जे पॅरामीटर जातं, पॅरामीटर आपण पास केलेलं आहे हा टेक्स्ट. ठीक आहे, तर हा बेसिकली त्याची लेंथ रिटर्न करतो. ओके, लेंथ इज 18. बेसिकली आपल्याला आता सध्या लेंथ वरती आपण काम नाही करत आहे, आपल्याला इंडेक्सिंग बघायचं आहे. तर टेक्स्ट हा व्हेरिएबल आहे आणि त्याच्यामध्ये आपण झिरो इंडेक्स, आपण झिरो प्रिंट करूया. इथे प्रिंट झाला पी, सो ऑन. 1 असेल फर्स्ट इंडेक्स असेल तर वाय अँड सो ऑन, आणि -1 असेल तर ते लास्ट पासून सुरुवात करतं, दॅट विल रिटर्न जी. अँड सिमिलरली -2 असेल तर दॅट विल रिटर्न सेकंड लास्ट. ओके, तर अशा प्रकारे हे इंडेक्सिंग केलं असतं 0 1 2 अप टू स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती. आणि सपोज आपण लेंथ पेक्षा जास्त कॅरेक्टर आपण फेच करण्याचा प्रयत्न केला, सो प्रिंट टेक्स्ट ऑफ 20, जे की याच्यापेक्षा बाहेर जातं, तर आपल्याला एरर येतो इंडेक्स आउट ऑफ रेंज. ओके, तर आपण त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगच्या साईज पेक्षा किंवा त्याच्या लेंथ पेक्षा जास्त इंडेक्स यूज करू शकत नाही. ओके, तर हा पार्ट झाला इंडेक्सिंगचा. आणि आता आपण बघूयात स्लायसिंग. तर स्लायसिंग काय बेसिकली, हे एक्सट्रॅक्ट अ सबस्ट्रिंग, म्हणजे पायथन प्रोग्रामिंग मधून आपल्याला पर्टिक्युलर सबस्ट्रिंग आपल्याला एक्सट्रॅक्ट करायची आहे, तर यामध्ये आपण स्लायसिंग वापरणार.
तर स्लायसिंग बेसिकली 3 पॅरामीटर्स असतात, स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप. तर बेसिकली स्टार्ट हे काय असतं, तर बाय डिफॉल्ट 0 असतो, म्हणजे 0th इंडेक्स ते रिप्रेझेंट करतं आणि ते आपण असं या कोलन मध्ये आपण ऍड करतो. हा जो सिंटॅक्स आहे, इंडेक्स ऑफ हे 3 पॅरामीटर्स आपण पास करतो. सपोज आपल्याला स्ट्रिंग 0 पासून आपल्याला p पासून आपल्याला 5 पर्यंतची स्ट्रिंग घ्यायची आहे, म्हणजे 0 1 2 3 4. ओके, तर मग त्या केसमध्ये आपण 0 to 5 हे आपण रन करू शकतो. ओके, मग इथे 5 म्हणजे 5 लेटर घेणार तो, बट 0 पासून स्टार्ट होणार. सो 0 1 2 3 4 4 लाच ते कर्सर थांबणार. आणि इन केस आपल्याला सेकंड नंबर पासून 5th पर्यंत पाहिजे असेल तर आपण या पद्धतीने आपण प्रिंट करू शकतो. अँड सेकंड पासून आपल्याला ऍट द एंड पर्यंत जायचं असेल तर आपण ब्लँक सोडलं तर सेकंड पासून ते स्ट्रिंगच्या एंड पर्यंतची व्हॅल्यू फेच करतं. ओके, आता स्टेप हे काय, हे एक ऑप्शनल इन्क्रीमेंट आहे जे की मोस्टली रिव्हर्स स्ट्रिंग करण्यासाठी यूज होतं. यामध्ये आपण दोन्ही व्हॅल्यू डिफॉल्ट करणार आहे, स्टार्ट आणि स्टॉपच्या. ओके, डिफॉल्ट म्हणजे आपण ह्या ब्लँक सोडणार आहे, स्टार्ट स्टॉप, आणि अजून एक कोलन ऍड करून आपण इथे -1 करणार आहे, जे की रिटर्न करतं रिव्हर्स स्ट्रिंग. जी आपली स्ट्रिंग आहे ती रिव्हर्स करतात. आणि स्ट्रिंग रिव्हर्सचे खूप सारे वेगवेगळे पद्धती आहेत, बट ही एक मोस्ट कॉमनली युज्ड टेक्निक आहे, जे की एकदम सिंपल आणि इफेक्टिव्ह आहे पायथॉन मध्ये. तर जे आपण आता एक्झाम्पल बघितलं हेच इथे प्रेझेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर कॉमन स्ट्रिंग मेथड्स. ओके, अप्पर कन्वर्ट्स ऑल कॅरेक्टर्स टू अप्पर केस. ओके, तर इथं अप्पर आहे, अप्पर मेथड आहे. तर अदर लँग्वेजेस पेक्षा अप्पर मोस्टली अप्पर फंक्शनचे काही सिंटॅक्स आहे. इथे अप्पर डॉट टेक्स्ट केलं तर इथं आपल्याला एरर येईल, बिकॉज हा पायथनचा सिंटॅक्स नाहीये. तर पायथन मध्ये बेसिकली जेव्हा आपल्याला एखाद्या व्हॅल्यूचं अप्पर केस करायचं असतं तर तेव्हा आपण पहिल्यांदा व्हेरिएबल नेम घेणार, डॉट ही मेथड आपण कॉल करणार. सो इथे आपण क्लिअर करूया आणि हा प्रोग्राम रन करूयात. पायथन प्रोग्रामिंग कॅप्स मध्ये आलं आणि आपण पाहिलं होतं की स्ट्रिंग्स आर इम्युटेबल. सो आता जर का हे अप्पर केस मध्ये असेल तर टेक्स्टला काही फरक पडतो का टेक्स्ट या व्हेरिएबल मध्ये, हे आपण चेक करूयात. मग इथे जस्ट प्रिंट टेक्स्ट म्हणजे हा व्हेरिएबल आपण प्रिंट करणार आहोत. तर जेव्हा आपण हे एक्झिक्यूट करू तेव्हा हे अप्पर केस तर रिटर्न केलेलंच आहे, हे प्रिंट झालं, बट ओरिजिनल जी स्ट्रिंग होती याच्यामध्ये काहीही फरक पडला नाही. That's why strings are immutable data types. तर सेम जसं अप्पर वर्क करतं तसंच लोअरही वर्क करतं. इन द सेम मॅनर इथे फक्त आपण लोअर टाकूयात आणि जे अप्पर केस लेटर होते पी आणि पी, तर हे आपल्याला लोअर केस मध्ये कन्वर्ट झालेले दिसते. ठीक आहे, याच्यानंतर आहे स्ट्रिप. तर स्ट्रिप बेसिकली काय करतं, रिमूव्ह लीडिंग अँड ट्रेलिंग व्हाईट स्पेसेस और स्पेसिफाईड कॅरेक्टर्स. तर इथे स्ट्रिप आपण यूज करूयात. ओके, स्ट्रिप. तर इथे इन केस इथे काही स्पेस वगैरे असतील स्टार्टिंगला आणि एंडिंगला, तर तेच फक्त ते रिमूव्ह करतं. सो इथे आपण एक प्रिंट स्टेटमेंट ऍड करूयात. ओरिजिनल स्ट्रिंग जी आहे ती ओरिजिनल स्ट्रिंग आहे आपली, ओरिजिनल स्ट्रिंग आहे पायथन प्रोग्रामिंग. इथं पायथन प्रोग्रामिंग टाईप करत बसायची गरज नाही, इथे आपण सिंपल व्हेरिएबल नेम घेऊ शकतो. ठीक आहे, प्लस आता क्लिअर करूयात आणि हे रन करूयात. ओरिजिनल स्ट्रिंग काय आपली पायथन प्रोग्रामिंग विथ स्पेस, इथे स्पेस आलेला आहे. आणि ही जी अपडेटेड आहे प्रिंट मध्ये स्ट्रिप करून जे ऍड झाली आहे तर याच्यामध्ये आपल्याला स्पेस दिसणार नाही. सो इथे सिम्पली फॉर एक्झाम्पल आपण जस्ट हे कट करूयात आणि परत एकदा रन करूयात. इथे आपण बघू शकता पी थोडासा पुढे आलेला आहे. सो या पद्धतीने स्ट्रिप हे फंक्शन यूज होतं. आणि रिप्लेस म्हणजे ऑल ऑकरन्सेस ऑफ सबस्ट्रिंग विथ अनदर. तो याचा मिनिंग काय होतो, रिप्लेस म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर पार्ट रिप्लेस करायचा आहे विथ सम अदर. जसे की नोटपॅड मध्ये आपण फाइंड अँड रिप्लेस वापरतो, नोटपॅड झालं किंवा वर्ड झालं, एक्सेल झालं.
सेम नाही. आता रिप्लेस काय करायचं आपल्याला, सपोज पायथन होल स्ट्रिंग रिप्लेस करायची आहे. ओके, इथे स्ट्रिंग टाकली, ही फर्स्ट व्हॅल्यू आपण टाकू तिथे. स्टेट आपण इथे डबल कोट ऍड करू, पायथन ही स्ट्रिंग आपल्याला रिप्लेस करायची. कोणत्या स्ट्रिंगनी करायची? जावाने. जेव्हा आपण हे रन करू, इथे आपल्याला प्रिंट झालेलं दिसेल जावा प्रोग्रामिंग, बिकॉज पायथन हे जे आहे ते आपण रिप्लेस केलेलं आहे. तर अशा पद्धतीने रिप्लेस वर्क होतं. ठीक आहे, तर रिप्लेस तर झालेलं आहे. इथे से फॉर एक्झाम्पल इथे आपण स्मॉल केस मध्ये लिहिलं तर ते रिप्लेस होणार नाही, कारण त्याला ती व्हॅल्यू मॅच मिळणार नाही, बिकॉज कॅपिटल पी आणि स्मॉल पी यामध्ये डिफरन्स कन्सिडर होतो. तर हा जो डिफरन्स आहे याच्यामुळे या आउटपुट मध्ये काहीही चेंजेस आलेले नाही. तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की रिप्लेस करताना ऑलवेज केस सेन्सिटिव्ह डेटा आपल्याला ऍड करायचा आहे. ओके, याच्यामध्ये आपण स्पेसही ऍड करू शकतो. स्पेस रिप्लेस्ड बाय जावा, सो हा स्पेस आहे, रिप्लेस्ड बाय जावा, सो पायथन जावा प्रोग्रामिंग, इथे आपल्याला हे आउटपुट मिळालं. सो अशा पद्धतीने रिप्लेस वर्क होतं. ठीक आहे, रिप्लेस पर्यंत आलो आपण. हे सॅम्पल एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये लर्न पायथॉन इज फन अँड ऑल दोज थिंग्स. इथे आपण एरोप्लेनने रिप्लेस केलेले आहे. तर असे आपण स्पेशल कॅरेक्टर्सने सुद्धा रिप्लेस करू शकतो. तर त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टंट पॉइंट, एफ स्ट्रिंग्स अँड फॉर्मॅटिंग. तर एफ स्ट्रिंग्स हे काय आहे, तर याच्यामध्ये आपण व्हेरिएबल नेम इथे प्रिंट करू शकतो. से फॉर एक्झाम्पल आपण जसं प्लस करून ऍड केलं तसं प्रिंट मध्ये फॉर्मॅटेड स्ट्रिंग आपण ऍड करतो आणि याचा जो सिंटॅक्स आहे तो कर्ली ब्रेसेस मध्ये आपण व्हेरिएबल नेम्स रन करतो. आणि याच्यामध्ये आपण इथे बघू शकता, इथे प्रिंट नेम पण केलेलं आहे, स्कोर पण केलेला आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, नेम आणि स्कोर. याच्यामध्ये आपण डेसिमल प्लेसेस यूज केलेला आहे, पॉइंट टू एफ. तर हे काय नोट करतं की ही जी डेसिमल व्हॅल्यू आहे तर त्या व्हॅल्यू मधले 1 2 3 4 मधले फक्त 2 पॉइंट कन्सिडर करणार, सो 95.12. हा प्रोग्राम आपण एकदा रन करून बघूयात. सो इन्स्टेड ऑफ टायपिंग मी जस्ट कॉपी पेस्ट करतो हा कोड, जस्ट इन सेक ऑफ टाइम. ओके, इथे काही स्पेशल कॅरेक्टर्स आलेले आहेत. एक मिनिट द्या, आपण हे सगळे कॅरेक्टर्स रिमूव्ह करू. एक मिनिट, कंट्रोल एफ होईल का? आय डाउट, बट येस वी कॅन. सो विल रिप्लेस ऑल दोज थिंग्स. ओके, तर इथे आपल्याला एक एरर भेटतीये. ओके, याला आपण कमेंट करू किंवा सिम्पली आपण याला कट करूयात. ओके, नेम हा व्हेरिएबल आहे. इथे एरर येते कारण इंडेंटेशन, पायथन मध्ये इंडेंट्सला खूप महत्व आहे. इंडेंट म्हणजे स्पेस. ठीक आहे, तर हा जो स्पेस आहे तो आपण रॅन्डमली कुठेही देऊ शकत नाही पायथन मध्ये. हे आपण अपकमिंग लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, हा प्रोग्राम रन केला तर इथे पहिल्यांदा काय प्रिंट झालं, नेम राकेश आणि त्याचा स्कोर. इथं प्रिंट मध्ये हॅलो आणि इथे आपण नेम केलेलं आहे. ठीक आहे, तर इथे नेम या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट झाली आहे. सिंपल वे. आता जर का आपण विदाउट एफ जर का हे रन केलं, एरर तर काही येणार नाही, बट हॅलो नेम, तर ही जी व्हॅल्यू आहे हे ऍज अ स्ट्रिंग, जी आपण स्ट्रिंग व्हॅल्यू प्रिंट मध्ये ऍड केलेली आहे, तर तीच व्हॅल्यू आपल्याला भेटली असते. सो दॅट्स वाय एफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथे आपण स्मॉल एफ किंवा कॅपिटल एफ दोन्ही यूज करू शकतो. ओके, तर जेव्हा हा प्रोग्राम रन झालेला आहे, हॅलो राकेश इकडे प्रिंट झालं. राकेश का प्रिंट झालं? बिकॉज नेमची व्हॅल्यू आपण राकेश दिलेली आहे. सेकंड लाईन काय प्रिंट झाली? राकेश स्कोर डॅश डॅश. सो इथे आपण राकेश म्हणजे नेम व्हेरिएबल कॉल केलेला आहे, इथे त्याची व्हॅल्यू प्रिंट झाली. आणि स्कोर इज इक्वल टू, स्कोर मीन्स ही व्हॅल्यू इथं प्रिंट होणार, बट याचं कन्व्हर्जन झालेलं आहे, टाइप कास्टिंग झालेलं आहे पॉइंट टू एफ मध्ये. ठीक आहे, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे 1 2 3 4 त्याच्यामधले फक्त 2च पॉइंट्स कन्सिडर झालेले आहेत. ओके, आणि पर्सेंटचं साइन आपण हार्ड कोटेड व्हॅल्यू मध्ये टाकलेलं आहे, दॅट्स वाय ही व्हॅल्यू आली आहे. नेक्स्ट, एक्सप्रेशन इनसाइड एफ स्ट्रिंग्स. एक्सप्रेशन्स म्हणजे काय की एक सिंपल आपण ऍडिशनचं एक्सप्रेशन इथे ऍड केलेलं आहे. ओके, प्रिंट फॉर्मॅटेड स्ट्रिंग नेक्स्ट इयर
इथे हा व्हेरिएबल नेम कॉल होणार, राकेश विल बी 10 + 10 हे एक्सप्रेशन कॅल्क्युलेट होणार, इव्हॅल्युएट होणार आणि याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कन्सिडर इथे होणार. सो नेक्स्ट इयर राकेश विल बी 20 years old. तर अशा पद्धतीने या प्रोजेक्ट या कोड मध्ये एफ स्ट्रिंग जी आहे असं फॉर्मॅटिंग मध्ये यूज होते. सो हे मोस्टली सिंपल प्रोग्राम्स मध्ये असं यूज नाही होत. सिंपल प्रोग्राम मध्ये आपण जस्ट प्लस ऍड करून व्हेरिएबल नेम सुद्धा घेऊ शकतो. बट काही कॉम्प्लेक्स कोडिंग राहतं पायथन मध्ये, जसं की जीसीपी लेवलला आपण डॅग वगैरे लिहितो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला लॉगिंग इम्प्लिमेंट करायचं असतं. मग हे जे लॉग्स आहेत तर या लॉग्स मध्ये आपण या वेने आपण मोस्टली फॉर्मॅटेड स्ट्रिंग ऍड करतो, जे की आपल्याला डिबग करण्यासाठी पण इझी राहतं, कारण याचा जो रेफरन्स आहे तो आपल्याला पुढे भेटत जातो आणि लॉगिंग पण इझी राहतं. तर हे आपण अपकमिंग लेक्चर्स मध्ये बघणार तर आहोतच. तर सध्या इतकंच या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं याची एकदा समरी बघूयात. तर या लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे स्ट्रिंग काय असतं, इंडेक्सिंग काय असतं, त्याचं स्लायसिंग कसं करतात. स्लायसिंग नंतर आपण काही कॉमन स्ट्रिंग मेथड्स पाहिलेल्या आहेत, अप्पर, लोअर, स्ट्रिप, रिप्लेस आणि यानंतर फॉर्मॅटेड स्ट्रिंग्स की बाबा स्ट्रिंग कशी फॉर्मॅट करायची. तर हे काही विथ एक्झाम्पल्स आपण बघितलं आहे. तर तुम्ही गो थ्रू करा हे सगळं एकदा. व्हिज्युअल स्टुडिओ कोड वगैरे माझा फेवरेट जो आहे एडिटर तो व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे. आय हॅव ऑल्सो युज्ड पायचार्म. दोन्ही एडिटर्स छान आहेत. ज्युपिटर नोटबुक सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. तर अशा वेगवेगळ्या टूल्स मधून तुम्ही पायथन प्रोग्रामिंग करा आणि नक्की हे सगळं एक्सप्लोर करा. याच्यावर अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये ऍड करा. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये हे सगळे डाऊट्स आपण क्लिअर करूयात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि तुमचे थॉट्स कमेंट सेक्शन मध्ये नक्की ऍड करा. धन्यवाद.